हो हो आहा हा आहा हा जाहीर साहेब अभिमानाची भाषा वापरू नका कारण अभिमानाच्या भाषेत वापरू नका शाहीर साहेब अभिमान कधी कुणाचा झाला नाही हो हा गर्व कधी कुणाचा झाला नाही कारण हा गर्व गर्व करू करू चांगले चांगले वाटायला लागले गर्व मी बोलता बोलता बोलली हा राहिला दुसरा विषय की साहेबाचा मी बोलता बोलता बोलली हो गोष्ट सत्य आहे ना मला जरी नाही समजलं नाही पण हे बाकीचे लोक नाही त्याला नाही समजलं असेल का अरे का केलं त्या भगवंतानी ज्यावेळेस चांगले चांगले या मातीमध्ये मिळले त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसाला दफनवण्यासाठी जागा भेटत नव्हती तेव्हा कुठं गेल त्या तुमचा राम भगवान आम्ही मानत नाही त्या भगवंताला आम्ही मानत नाही मग माझं बोलणं चुकलं का माझे आई बापा हो चुकलं होतं का अरे लाखोची मूर्ती मानून ठेवली लाखोची मूर्ती मानून ठेवली एखाद्या बाईला पुत्रदान जरी नसलं एखाद्या बाईला जरी पुत्र नसलं जाऊन तुम्ही डोकं फोडा त्याच्या समोर तुम्हाला पुत्र देते का ते पाहतो समजलं का मग तेव्हा कुठं जाते तुमचं भगवंत तेव्हा कुठं जाते अरे ज्या ठिकाणी ज्या दवाखान्यामध्ये लोक पेशंट ऍडमिट राहायचे त्या ठिकाणी जागा नाही मिळत होती आणि स्वतःचा बाप जरी मेला तर स्वतःचा मुलगा जाऊ शकत नव्हता मग त्यावेळेस कोणी तुमचे भगवंत गेले होते त्यावेळेस कोणी तुमचे राम होते त्यावेळेस तुमचे कोणी भगवंत होते समजला का माणसाने माणसाला बनवलं माझ्या मायबाप हो माणसाला बनवलं शरीर तयार केलं माणसाने एवढंच आहे की माणसाने त्या शरीरामध्ये आत्मज्योत नाही टाकली माणसाने त्या शरीरामध्ये आत्मज्योतच नाही टाकली माणसानं माणूस हाच करू शकत नाही नाहीतर माणसाने काय नाही केलं माणसाने काय नाही घडवलं माणसाने काय नाही बनवलं आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला कधी कमजोर समजू नये आणि कोणी किती जरी धुलंदर असला तरी आम्ही मागे एकाएकी जागत नाही समजलं का आणि म्हणून मला म्हणायचं आहे
म्हणायचं आहे, सन्मान्य शाहीर मान्यवरजी, आली अंगावर तर घेत सिंगार, या सोनू कधी माग दळत नाही. आली अंगावर तर घेतो शिंगावर, हे सोनू कधी माग दळत नाही. आणि एवढ्या तुमच्या सारखा ज्ञानीवंत तर हे सोनू कधी एकाएकी वाकत नाही. बोलता बोलता म्हणतात शाहीर मान्यवरजी, सोनाबाई हाती कतलाचा वारा, सोनाबाई हाती कतलाचा वारा. काऊन स्टेज दुसरा भेटला म्हणून होय का? नाही हो. एक नाही धळणं भाराभर चिंद्या, हो का? तर एकही नाही धळ आमदार भाराभर चिंद्या. एवढ्या चिंद्या तुमच्या जेवढच तर भरल्या दिसून राहिल्या मला, पुऱ्या चिंद्या. असं नाही बोललं असतं तर अंगाचं मांस कमी झालं असतं का? माझ्या मसाले पाहून खूप झुरता तुम्ही, माहिती आहे का? खूपच तुम्हाला सवय झाली आहे ते पाव पाव झुरती मसाले, नाही का? एकही नाही धळणं भाराभर चिंद्या, बरोबर आहे. आमचं एकही नाही धळणं भाराभर चिंद्या नाही, एरीत लोकांना आवडते, नाही का? एरीत लोकांना आवडते, आम्ही जबरदस्ती करतो का? एरीत आवडते लोकांना. आमचं एकही नाही धळणं भाराभर चिंद्या आहे. बरं झालं भाऊ, बरं झालं भाऊ, तुमचं चांगलं आहे तर तुमचं आवडते लोकांना कार्यक्रम. आणि आमचा नाही आवडत असेल पण 10 मिळून 2 लोकांना आवडतात, 5 लोकांना आवडत असेल, समजलं का? म्हणून अभिमानाचे घर कधी खाली असतात, गर्वाच्या घर सदैव खाली असतात. आणि म्हणून कारण हे एवढी मोठी पुण्याई कुणाची आहे? हे एवढी मोठी पुण्याई कुणाची आहे? समजला का? जाऊन विसरल्या का? नाही विसरल्या का? आणि समजला का? हे अभिमानची भाषा येतं का होय? हे गर्वाची भाषा येतं का होय? समजला का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, आणि म्हणून कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, अन सार गेलं करे विसरून, अन कसं गेलाच रे विसरून. तू साहेब झालास मोठा, आणि तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबाच्या पुण्याई. अरे ओ पोरा, आणि तू शाहीर झालास मोठा, बरोबर आहे की नाही? आणि तू शाहीर झालास मोठा. माझ्या शाहिरीला फक्त 5 वर्ष सुरू आहे मध्ये मायबाप, 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये असेच निघून गेले. आणि म्हणून आणि तू शाहीर झालास मोठा, आणि बाबासाहेबाच्या पुण्याई. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जाण आहे, बरोबर आहे? ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जाण आहे. तू शाहीर झाला असं मोठा त्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं, तू शाहीर झाला असं मोठा त्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं. उपकार माना त्या बाबासाहेब आंबेडकरांचे, समजलं का? कारण हा अभिमान कसाचा असायला पाहिजे, हा गर्व कसाचा
असायला पाहिजे. तुम्ही गाणं म्हटलं ना, जिंदगी एक किराय का घरा एक ना एक दिन बदलना पडेगा. म्हटलं की नाही सलमान खान सवारी बनवून दाखवलं की जिंदगी एक किराय का घरा एक ना एक दिन बदलना पडेगा. समजलं का? म्हणतात नाशिवंत या मडक्याला तुम्ही ठेवावे जपून, याचा नाही भरोसा केव्हा जाईल फुटून. याचा नाही भरोसा केव्हा जाईल फुटून. हा शरीर नाशिवंत आहे, हा शरीर नाशिवंत आहे आणि म्हणून याला जपून ठेवा. समजलं का? याला जपून ठेवा आणि जपून ठेवाल तर 2 दिवस जास्त वाचाल. समजलं का? जपून ठेवून 2 दिवस जास्त. इतवारी खाली आहेस का आणि बुधवारी खाली आहेस का याच्याकडे लक्ष नको ठेवू. बरोबर आहे की नाही? इतवार बुधवार सोमवार मंगळवार तर असे जातील नाही येतील, पण तुमच्या 3.5 हाताचं शरीर बनलं आहे याची जोपासना करून ठेवा तर 2 वर्ष नाही 10 वर्ष जास्त दिवस टिका. बरोबर का नाही? आणि वाईट जरी व्यसन करा तर 2 दिवसात चालते वाहन. रे बाबा मी म्हणत नाही, तो व्यसनच तो आधी झाला. समजलं का? ते विचार त्या बाबासाहेबांचे. समजलं का? गरिबी भोगली, संसारामध्ये 4 मुलं या मातीमध्ये गाळले, त्याला कपड सुद्धा नसीब झालं नाही, तरी माझ्या बाबासाहेबांनी कधी रुसवा केला नाही. माझ्या बाबासाहेबांनी कधी रुसवलं नाही. साधी भोळी रमा होती, अशिक्षित होती, तरी पण माता रमाने कधी बाबासाहेबांवर रुसवा केला नाही. ते माई माऊली कशी असायला पाहिजे, तिचे विचार कसे असायला पाहिजे. आणि बाबासाहेबच्या नेहमी माझ्या मनात रामू, अगं तुझे विचार ऐकून चांगल्याला लाज वाटेल. तुझे विचार ऐकून चांगल्याला लाज वाटेल असे तुझे विचार आहेत रामू. तुला कोण म्हणते ग तू अळाणी आहे, तुला कोण म्हणते अळाणी आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे ऐका, आणि मला म्हणायचं आहे राज्यश्री शाहू झाले या देशात, ज्योतिराव फुले झाले भाग्यवंत. कारण राज्य शाहू झाले, समजलं का? राज्य शाहू झाले या देशात. कारण आणि ते ज्योतिराव फुले झाले विचारवंत. त्यांचे विचार कसे, त्यांचे विचार धरून जरी आम्ही जीवन जगलो तर आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या सुद्धा जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला म्हणायचं राज्य साऊ झाले या देशात, ज्योतिराव फुले झाले शब्द विचार काय म्हणतात, कारण शब्द काय म्हणतात माझे माय बाप हो. आणि शाहीर साहेब तुमचं सुद्धा लक्ष असायला पाहिजे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे कारण आमच्या समाजाला कोणत्या ठिकाणी जाऊन एक ग्लास पाणी सुद्धा पिण्याची उजागर नव्हती. आम्ही ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी पाणी शिंपायचे. आमच्या समाजाचा विंटर मानून घ्यायचे. परंतु त्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो संविधान लिहिलं, तो अधिकार मिळवून दिलं. आणि म्हणून मला म्हणायचं आहे
केले होते त्याने सारं गेलं का तुम्ही विसरून सारं गेलं का तुम्ही विसरून आय ओ शाहीर ओ निशांजी सुखदेवे आजी ओ शाहीर ओ भाऊ साहेब माझा मोठा बंधू मोठा भाऊ आहे आणि ओ शाहीर तुम्ही शाहीर झालात तुम्ही शाहीर झालात बाबासाहेबांचे पुण्य तुम्हालाही माहित आहे तुम्हाला जाण आहे त्या गोष्टीची कारण छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज कारण ते राज्यशील होते त्यांना जाण होती त्यांच्या कर्तव्याची त्यांना ठाव होतं त्यांच्या कर्तव्याचं समजला का ते आरक्षणाचे जनक होते समजला का तुम्हाला सुद्धा जाण आहे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला कारण 1902 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी मागासवर्गीयासाठी कारण 50% आरक्षण लागू केले 50% आरक्षण लागू केले मग तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे सन्मान्य शाहीर मान्यवरची बरोबर तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे हा तुम्ही तर बाई उतरवून राहिला स्टेजवर 2 गाणे बाई म्हणता आले तर शाहिरी झाली का शाहिरी करता येते का हा नाही शाहिरी करता येते का 2 गाणे म्हणता येते तर शाहिरी करता येते का 2 गाणे म्हणता आले म्हणून ते शाहीर होते का मग हे कायले बोलणं पाहिजे होतं समजलं का मग मला एक सांगा माझे माय बाप कारण म्हणतात कारण रमाई अशिक्षित होती रमाई अशिक्षित होती तरी पण बाबासाहेबांचा संसार तिने सांभाळून घेतला बाबासाहेबांचा तिने परिपंथ सांभाळून घेतला एक दिवस काय झालं अभ्यास करत असताना बाबासाहेब बसले होते आणि रमाई जेवणाचं ताट घेऊन गेली म्हणे साहेब तुम्ही आधी जेवण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या त्याच्यानंतर तर दिवसभर तो ताट त्या ठिकाणी ठेवलं राहिलं आणि जाऊन रमाई बाबासाहेबांच्या समोर बसली आपल्या लुगड्याला ठिगरे लावत बसली आणि ते लिहिता बाबासाहेबांचं लक्ष त्या रमाईवर पडलं म्हणे रामू अगं चाल तुला आज बाजारामध्ये नेते आणि तुला लुगडं घेऊन देते कितीदा तू या लुगड्याला ठिगरे लावलं घालणार आहेस तर त्या रमाईने एवढं सुंदर उत्तर दिलं रमाईने बाबासाहेबाला एवढं सुंदर उत्तर दिलं म्हणे साहेब मला आई म्हणणाऱ्या तुम्हाला बाबा म्हणणारे तुम्हाला बाप म्हणणारी माझी प्रत्येक मुलगी नऊवारी साडीमध्ये दिसायला पाहिजे मला आई म्हणणारी तुम्हाला बाबा म्हणणारी माझी प्रत्येक मुलगी नऊवारी साडीमध्ये दिसायला पाहिजे हेच माझे स्वप्न आहेत आज जरी मी ठिगडं लावून जरी घालत असेल पण माझी महिला माझी मुलगी जरी नऊवारी साडीमध्ये दिसत असेल यातच मला गर्व आहे साहेब तुम्ही माझ्या फाटल्या चोळीकडे फाटल्या लुगड्याकडे जरी तुम्ही लक्ष द्याल
तर ह्या भावाच्या देशाचं काय होणार आहे, ह्या माझ्या महिलांचं काय होणार आहे, या बहुजनांचं काय होणार आहे. आणि म्हणून माझ्या लुगड्याचे ठिगडे पाहण्यापेक्षा, माझ्या लुगड्याच्या 17 गाठी पाहण्यापेक्षा या बहुजनांचा विचार करा. आम्हाला तुम्हाला आम्हाला बाबा म्हणणारे आहे म्हणणारे जरी लोक जरी सूटबूट मध्ये राहतील, माझी मुलगी माझी येणारी महिला जरी नऊवारी साडीमध्ये दिसेल, यातच मला गर्व झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा एवढ्या सुंदर बाबासाहेब हसले आणि त्यावेळेस मग रामू तुला कोण म्हणते का तू अडाणी आहे, रामू तुला कोण म्हणते की तू अडाणी आहे. तुझे विचार ऐकताना चांगल्या चांगल्या व्यक्तीला लाज वाटेल, तुझे विचार ऐकताना चांगल्या चांगल्या माणसाची बुद्धिमत्ता जागेवर येईल, असे तुझे विचार आहेत रामू. तुला कोण म्हणते ग तू अडाणी आहे. ऐका मला समोर म्हणायचं आहे. चौदारा तळ्याची मोठी प्रसिद्ध कहाणी. अरे वा. कारण आणि महालात झाली बघा ते मोठी हानी, महालात झाली बघा ते मोठी हानी. ते हानी कशी झाली असेल माझे माई बापा, ते हानी कशी झाली असेल. कारण महाल, कारण आपण ज्याला महाल म्हणतो, आपण ज्याला महाल म्हणतो, महाल नाही महाळ, ते तिथं तलाव होत. त्या ठिकाणी आमच्या समाजाला पाणी पिण्याचं परवानगी नव्हती, त्या ठिकाणी पाणी पिण्याची परवानगी नव्हती. कारण आणि म्हणून बाबासाहेबाला सत्यासाठी लढायचं होतं, बाबासाहेबाला सत्तेसाठी लढायचं होतं. कारण त्यांना त्यावेळेस दुःख व्हायचं. कारण अरे आमच्या समाजाला पाणी पिण्याची या ठिकाणी परवानगी नाही. बरोबर. पाणी करता करता जीव व्याकुळ होतो. पाण्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही भटकलो. म्हणजे आमचं काय असं दुर्दैव असेल, आमचं काय असं नशीब असेल. त्यांनाही त्या गोष्टीचं वाईट वाटायचं, त्यांनाही त्या गोष्टीचं वाईट वाटायचं. म्हणून त्या बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये विचार केला. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये विचार केला, त्या तळ्यावरती जायचे तर त्या ठिकाणी विठ्ठल म्हणायचं नाही, या समाजाचे लोक या तळ्यावरती पाणी प्यायचं नाही. म्हणजे आमचं हाडमास वेगळं होतं, तुमचं हाडमास वेगळं होतं. तुमचं हाडमास वेगळं होतं का नाही? असे विचार होते तुमचे? काय विचार होते तुमचे? तुम्हाला काय वाटायचं? अरे माझ्या बाबासाहेबांनी कधी जातीभेद केला नाही, कधी जातीभेद केला नाही. कारण सगळ्यांना एकत्रित आणून, सगळ्यांसाठी विचार मांडून
प्रत्येक फक्त स्वतःच्या समाजासाठीच नाही जगले, स्वतःच्या समाजासाठीच नाही तर या बहुजन समाजासाठी नाही, प्रत्येक समाजासाठी बाबासाहेबांनी इतिहास घडवला, संविधान लिहिलं बाबासाहेबांनी. मग मला एक सांगा, ज्याती बाबासाहेबांनी भेदभाव केला नाही, ज्याती बाबासाहेबांनी भेदभाव केला नाही, मग आम्ही तुम्ही कोण भेदभाव करणार आहे? आम्ही तुम्ही कोण होतो भेदभाव करणार आहे? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, महालात झाली बघ मोठी सर्वांना शाहीर मान्यवरची शब्दाकडे माझं लक्ष असायला पाहिजे, शब्दाकडे लक्ष असू द्या. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, संतोषले बघा त्याच्या पुण्याईने, संतोषले बघा त्याच्या पुण्याईने, शाहीर सोनू सत्य गेला का तुम्ही विचारू, गेला का तुम्ही विचारू, आजी ओ शाहीर, आजी ओ शाहीर, आणि तुम्ही शाहीर झालात कारण म्हणतात, आणि तू पोलीस झालास मोठा, कारण अरे तू डॉक्टर झालास मोठा, अरे तू वकील झालास मोठा, त्या बाबासाहेबाच्या पुण्याई समाप्त झालेला आहे. सन्मान्य शाहीर निशांनी सुखदेवी आपल्या राऊंडला सुरुवात करतील.